मी मेन गोष्ट म्हणजे मी मथुरचा फॅन आहे पहिलेपासून. जेव्हा माझी पहिलं बारकी होती तिथपासून मी मथुरचा फॅन आहे. का तर मथुर बोलला तर मुंबईमधचा पब्लिकचा बादशाह होता. भरपूर महत्त्वाचा होता. का तर जी माझ्या जोडीला कंटिन्यू फिरणारी मुलं आणि एका ताटात जेवणारी, त्यांनी जेव्हा सैराट पराभव झाला होता तेव्हा टेटस ठेवलं होतं, तेव्हा एकदम मनाला एकदम दुःख वाटत होता. का तर एका ताटामध्ये खाल्लेल्या पोरांनी जर टेटस ठेवलं. मथुरचा पिकअप मी स्वतःहून बघितला होता आणि तो बैल एवढा जिद्दीचा आहे का राहुलदादा जेव्हा इज्जतीचा प्रश्न येतो तेव्हा 100% ते 2 मुळे सरसच पळतो आणि जेव्हा राहुलदादा मैदानात असतं तेव्हा बैल जास्तच पळतो. मी भरपूर वेळा त्याचा अनुभव घेतलेला आहे. म्हणजे सैराट आणि भुंगा ही जोडी पोहण्याचा प्रयत्न पण भरपूर जणांनी केला. भरपूर जणांचं दादाला आता तुम्हाला खोटं सांगत, दादानी मला कॉल पण दाखवले जेव्हा इथे गाडी पडली ओवल्याला. पण दादा मला ओवल्याच्या मैदानातच बोलला, सुनील काय घाबरू नको, तुला कधी बैल लागेल. म्हणजे कोण जास्त विचारत हे करत नव्हतं. बैल पळायला लागलं दुनिया येते. आता तुम्हाला मी सांगतो एकमेव असं माणूस आहे का त्याचा कंटिन्यू मला कॉल येत होता. बैल बिमार होता तर म्हणजे मिलिंद शेट पाटील कोसगाव अंबरनाथ. दिवसातले 4 कॉल यायचे दादाचे का सुनील कसा आहे सैराट काय चालले. दादा सैराटच्या पोटामध्ये इन्फेक्शन झालं होतं, ते कुठं तुमच्या दुर्लक्षामध्ये होतं. जेव्हा गाडी पडली त्याच्यानंतर तुम्ही थोडं लक्ष दिला. म्हणजे कसं होतं जेव्हा बैल जिंकतो तेव्हा म्हणजे आपण थोडंसं लक्ष कमी असतं. नमस्कार सुनील शेठ. नमस्कार. सुनील शेठ, खिरकळीच्या मैदानामध्ये एक चांगलीशी लढत झाली. इकडे पळाला आपला पडकेकरांची रायफल, स्वर्गीय पंडित शेठ पडके यांची रायफल आणि सैराट. तिकडे सुलतान आणि हरण्या पळाला. कशी काय शर्यत जमली सांगा ना. आपला नियोजन 2 दिवसापूर्वी झाला होता. मिलिंद शेठ आपले कोसगावचे दादांना मी फोन केला होता. दादांनीच मला सुचवला होता पहिला का पडगेची रायफल चांगली बोलतात तर पडगेची रायफल कर. आणि आपले माझे मित्र सुरेश पाटील त्यांना पण त्यांचा कॉल आला होता, त्याच्यामुळं आम्ही तो नियोजन केला. दादा अली पडगेची रायफल पण चांगली पळते आणि स्वर्गीय पंडित शेठ पडके यांच्या नावाने पळते दादा सरकारच्या. कसं वाटतं त्यांच्या नावाने पळते आणि आज तो पहिला आपल्याला भेटला, काय सांगाल? काय नाही आनंद वाटतं. का तर या आता म्हणजे पंडित शेठ फडके पाहिजे होते. का तर आत्ता जर असते तर त्यांनी फुल म्हणजे ते एन्जॉयवाली माणसं होती ती शेठ म्हणजे. आणि आत्ता जर असते ना तर त्यांनी भरपूर बैले घेतली असती. का तर आत्ता पूर्ण मुंबईचा खेळ बोलला तर मैत्रीचं झाला आहे, त्याच्यामुळे त्यांनी भरपूर बैला घेतली असते आणि ते पहिल्यापासून मैत्रीपूर्णच गाडी खेळतात. काय वाटतं जर ते आता असते तर सैराटचा करार देखील झाला असतं असं वाटतं तुम्हाला? 100% कॉल पण आला होता करारासाठी, पण थोडा काय कारणास्तव मी नाही करार केला. कॉल पण आला होता माझा मित्र सुरेश पाटील पडलेगाव, त्याला कॉल पण आला होता त्यांचा आणि त्यांनी मला कॉल पण केला होता. तुम्ही काय कारणास्तव नाही केला का? दादा आज विजय झाला भरपूर दिवसानंतर विजय झाला. कसं वाटतो कारण की हा गुलाल किती महत्त्व होता आजचा? भरपूर महत्त्वाचा होता. का तर जी माझ्या जोडीला कंटिन्यू फिरणारी मुलं आणि एका ताटात जेवणारी, त्यांनी जेव्हा सैराट पराभव झाला होता तेव्हा टेटस ठेवलं होतं, तेव्हा एकदम मनाला एकदम दुःख वाटत होता. का तर एका ताटामध्ये खाल्लेल्या पोरांनी जर टेटस ठेवलं आणि ज्या नंदी मुलं तुमची जर ओळख होत असेल आणि ज्या बैलाचे तुम्ही कासरी धरून दमले त्याच बैलाच्या विरोधात तुम्ही जर एक 2 पराभवाने तुम्ही जर त्याचे टेटस ठेवत असाल तर ही कुठंतरी म्हणजे दुःख वाटायची, मनाला दुःख वाटायची गोष्ट आहे. का तर काय आहे ते माझ्याशी तुम्ही दुश्मनी हे करा, बैलावर नका करू रागरोष. काय असेल ते माझ्याशी रागरोष करा. बैलावर नाही मुका जनावर आहे त्यांनी काय केलं तुम्हाला? आता जेव्हा पराभव झाला तेव्हा तुम्हाला समजलं की आपल्या विरुद्धमध्ये भरपूर जण आहेत. म्हणजे पराभव होतो तेव्हा काहीतरी शिकून होतो, काय बोला? काय नाही बघा, ही आता यूट्यूबच्या माध्यमातून बोलायला बरोबर नाही बोलला तरी शब्द राहून जातं. त्याच्यामुळं आमचा खेळच संयमी आहे, त्याच्यामुळं काय बोलत नाही. फक्त एवढं दुःख होतं का ज्यांना आपण एका ताटामध्ये जेवायला घेतला त्यांनीच आपल्या विरोधात तेथे ठेवलं, असा काही आपल्याला रागरोष नाही. पण लवकरच समजलं की म्हणजे ती माणसं कशी आहेत ती त्याच्यामुळे बैलगाडी क्षेत्र मुलं सर्व लोक वळखाला भेटतात आणि कोण माणूस कसा आहे ते सर्व भेटतं वळखाला. आणि बैलगाडी क्षेत्रामुळं सर्व म्हणजे कोणता माणूस कसा आहे आणि कोण कसं आहे ते सर्व ओळखायला भेटतं. का तर आता बैल 2-3 गाड्या पडल्या होत्या, मला म्हणजे कोण जास्त विचारत हे करत नव्हतं. बैल पळायला लागलं दुनिया येते. आता तुम्हाला मी सांगतो एकमेव असं माणूस आहे का त्याचा कंटिन्यू मला कॉल येत होता. बैल बिमार होता तर म्हणजे मिलिंद शेट पाटील कोसगाव अंबरनाथ. दिवसातले 4 कॉल यायचे दादाचे का सुनील कसा आहे सैराट काय चालले. त्यांचे भाऊ पप्पू शेट झाले आणि त्यांचं म्हणजे दादाचं एवढं कॉल यायचं का कसं आहे काय बैलची कंडिशन कशी काय बैल काय खातो का वागून करतो का सर्व विचारायचं. आणि त्यांच्यानंतर आमचे
बोलायला झालं तर मुंबई पोलीस पोपट कदम आणि आमचे बजरंग दादा यांचा एवढा सपोर्ट असतो का तर कोणती पण बारीकशी गोष्ट असली तर ते आपल्याला लगेच फोनवर करून देतात. आता बैलाच्या शेपटीला लागले लगेच त्यांनी इंजेक्शन पाठवले, सर्व एवढं लक्ष असतं त्यांचं. म्हणजे जेव्हा गाडी पडली तेव्हा सर्व समजलं आपल्याला तर कोण आपल्याकडनं आहे. फक्त दिखावा करायला भरपूर लोक असतात, करायला कोण नसतं. म्हणजे पराभव झाला त्याच्यामध्ये भरपूर काही शिकायला भेटलं तुम्हाला? भरपूर म्हणजे भरपूरच ना. आता तुम्हाला मी सांगतो, पराभव झाला तेव्हा मिलिंद दादाला भरपूर लोकांनी फोन केला का सैराट कमी झाले, पण मिलिंद दादाचा एवढा विश्वास आहे सैराटवर का तुम्हाला मी सांगतो, बैल डायरेक्ट सैराटमध्ये 3 फेऱ्यामध्ये काढला. बैल बिमारातनं निघून डायरेक्ट 3 फेऱ्यामध्ये बैल दादानी सैराटला दिला. त्याच्याबद्दल दादाचं मानू तेवढं आभार कमी आहे का तर सैराट कधी 3 फेऱ्यामध्ये पडला नव्हता, पण डायरेक्ट दादानी सैराटवर विश्वास दाखवला. त्याच्याबद्दल दादाचं भरपूर आभार आहे. म्हणजे सैराट आणि भुंगा ही जोडी पोहण्याचा प्रयत्न पण भरपूर जणांनी केला. भरपूर जणांचं दादाला आता तुम्हाला खोटं न सांगत, दादानी मला कॉल पण दाखवले जेव्हा इथे गाडी पडली ओवल्याला. पण दादा मला ओवल्याच्या मैदानातच बोलला, सुनील काय घाबरू नको, तुला कधी बैल लागेल ते अर्धी रात्री तुला बैल आहे, तू टेन्शन घेऊ नको, फक्त बैलाला क्लिअर कर बस, तुला अर्धी रात्रीला बैल आहे. आणि मी माझ्या मनात पण नव्हतं का 3 फेऱ्याचं आहे ते. दादानी दुपारी फोन केला, मला पण खरा वाटत नव्हता का बैल 3 फेऱ्यामध्ये सैराट नाही भुंगा पळणार आहे. तर दादा बोलते नाही पळवायचीच आहे. तर दादानी म्हणजे दादांना एक नव्हतं वाटत, तर दादानी मला सांगितलं होतं पावतीचा फोटो पाठव. म्हणजे त्यांना आणि सैराटवर त्यांचा भरपूर जीव आहे. त्यांचे बुवा झाले, आपले पप्पू शेठ झाले, आपला शुभम झाला, सर्व पोरांचा त्यांचा जीव आहे. दादा 3 फेऱ्यामध्ये सैराटला परत स्वप्न होता, तो भुंगामध्ये स्वीकार झाला, कसा वाटला? एकदम आनंद वाटला. आम्ही गाडी जरी सेमीला मार खाला, पण आम्हाला असं वाटतं का फायनल मारला की माझ्या मनाला वाटतं. आणि दादाला पण भरपूर आनंद, दादा का तर स्पीडच चांगला लागला होता गाडीला, त्याच्यामुळे आम्हाला भरपूर आनंद वाटतो. दादा आज सैराटच्या शेपटीला देखील मार लागला, कशामुळे जरा काय सांगाल का? काय झालं ते पण मी कुणाला पण काय विचारलं नाही. काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल त्याच्यामुळं थोडंसं मार आहे, ते आता होईल 2 दिवसात बैल क्लिअर होईल. 2 दिवसात क्लिअर होईल का? दादा हारजीत होतच राहते प्रत्येक मैदानामध्ये, पण जी पोरं आपल्या सोबत असतात पराभवाने आणि पराभव झाल्यानंतर ती पोरं सपोर्ट करतात, त्यांच्याबद्दल काय बोला? काय नाही, माझी जी कट्टर आहेत ती कट्टरच आहेत. काही लोक काय फक्त बाता मारला असतात, असा मी सैराटचं हे करतो, सैराटचं हे करतो, कोण नसतं. फक्त टाईम पडल्यावर कोण येत नाही, ते आपल्यालाच करत असतं. का तर जी कट्टर आहेत, आता निखिल झाला, राज झाला, मोटिवेटचा, घेसरचा राज झाला, यांचा भरपूर सपोर्ट असतो. का तर निखिलचा एवढा सपोर्ट, आता निखिलचा त्या दिवशी हात पण फ्रॅक्चर झाले तरी पण बैलासाठी तो अड्ड्यामध्ये आज आला होता. म्हणजे त्यांचं माणूस एवढं कमी आभार. आणि आमचे हरिदादाबद्दल बोलू तेवढं कमी आहे. का तर सैराट एवढा मस्ती करतो, तर मला भरपूर कॉल येतात का सैराटला कोणी सोडू शकत नाही, हरिदादा नसलं तरी कोणाची बसकी काम नाही. का तर एवढी. आणि आमचं संदीप झाला, केशव मामा झाला, भरपूर सपोर्ट असतो त्यांचा. दादा आधी पराभव होतो तरी प्रत्येक मैदानामध्ये तुम्ही असता शर्यत खेळायला, काय सांगाल त्याबद्दल? माझा आमचा पहिलेपासून खेळ तसंच आहे. का तर आम्ही काही घरात बसून राहणारी माणसं नाहीत. काय पराभव बघा, हारजीत होतच राहणार आहे. एक पैलवान आहे, दोन्ही पैलवान एक पैलवान पडणार का, दोन्ही जिंकणार नाही. एक त्याच्यामुळं काय हारजीतचं काय ते नॉर्मल विषय, तेवढं मनाला लावून घ्यायचंच नाही. आणि मेन गोष्ट राहिला म्हणजे आपण जी बैलं घेतल्यात, आपण काही 20 लाखाची ना 25 लाखाची नाही घेतली, 50 ना 60 हजाराची वासरं घेऊन आपण 1 नंबरमध्ये घेतो. त्याच्यामुळे बैलावर आम्ही कधीच रागरोष करत नाही. आमच्या घरातल्या माणसांचं पण जेव्हा गाडी पडतं ना तेव्हा बैलावर उलटा जास्त जीव लावतात. आता माझा बाबा झाला, आई झाली, सर्वांचं जास्त गाडी पडल्यावर उलटा त्याला जास्त लक्ष देतात. दादा सैराटच्या पोटामध्ये इन्फेक्शन झाला होता, ते कुठं तुमच्या दुर्लक्षामध्ये होतं. जेव्हा गाडी पडली त्याच्यानंतर तुम्ही थोडं लक्ष दिला, म्हणजे कसं होतं जेव्हा बैल जिंकतो तेव्हा म्हणजे आपण थोडंसं लक्ष कमी असतो का? 100%. का तर रिपू आता म्हणजे तू आता बोलला म्हणून मी तुम्हाला सांगतो, यूट्यूबच्या माध्यमातून बैलाच्या अंगात कॅल्शियम अजिबात नव्हता. आणि जी गाडी पडली, बैल अजूनपर्यंत कधी कमी पडला नव्हता. पण काय बैलाचा थोडा प्रॉब्लेम असल्यामुळं बैलाच्या पोटामध्ये इन्फेक्शन होता. तरी इन्फेक्शन असून आणि पोटात शरीरात कॅल्शियम नसून पण बैलांनी एवढी लढत दिली, त्याच्यामध्ये आम्ही भरपूर खुश आहे. आता कसं काय सैराटची तब्येत वगैरे काय सांगा? आता सैराट एकदम ओके आहे. का तर मी गुरुवारी फेरच काढणार होतो, पण मिलिंद दादांचा हट्ट होता का बैल फेरे नाही काढायचा, डायरेक्ट भुंगामध्ये आपण 3 फेऱ्या बैल घेऊन जायचा. म्हणजे आता सैराट पहिल्यापासून चांगलं झालं का? हो, क्लिअर झालेलं आहे आता बैल ओके. आता कसं काय नियोजन असं सैराटचा? आता लवकरच करून नियोजन काय, जो मैदान येईल त्या मैदानात सैराट दिसणार 100%. आता मिलिंद शेठ एक म्हणजे मोठे व्यक्तिमत्व ते सैराटचं नियोजन करतात, कसं वाटतं आता?
भरपूर अभिमान आहे. आता तुम्हाला मी दादाचा विषय काढला म्हणून सांगतो. आता काही लोक कमेंट करतात का मिलिंद पाटील असा आहे, राहुल पाटील असा आहे, पण तुम्हाला मी सांगतो का एकमेव असा मिलिंद पाटील आहे का स्वतःचे म्हणजे भुंगा. आता दुसरा कोण असता तर गाडी फोडणार नाही का, बोलला असतं नको शेट का हे सैराटला त्याच्यामध्ये नको बोलू, पण तो एकमेव माणूस आहे असा का एलियनमध्ये मिलिंद पाटीलनीच पैरा मला करायला सांगितलेला होता. मिलिंद शेट्टीच आपल्याला पैरा करायला सांगितला का, तर दादा बोलले का एलियन चांगला बोलतो. त्याच्यामुळे आहे बघा, बैलगाडी क्षेत्र आहे, बैलगाडी क्षेत्रामध्ये हारजीत होतच असतं आणि गाड्या पण होतात. आता आमच्या राहुलदादाच्या गाड्या झाल्यात, पण आमचा कधीच जल्लोष नाही किंवा काय नाही. राहुलदादाने आम्हाला हरवले, आम्ही दादाला हरवले, आम्ही लगेच बैल पण दिला. हे बैलगाडी क्षेत्रच असं आहे. पण हे काय कमेंट करणारे लोक आहेत, त्यांनी जरा कमेंट बंद करा का, तर बघा आता बैलगाडी क्षेत्र हे फुल म्हणजे एकदम चांगलं चाललेलं आहे. त्याच्यामुळे आता बघा राहुलदादा आणि हे आपले मिलिंद शेठ एकत्र असतात, त्यांचे कंटिन्यू 1-1.5 तास फोनवर बोलतात. ते त्यांची मजाक मस्ती जाते. फक्त काय होतं तुम्ही कमेंट करताना त्याच्यामुळे त्यांची वाट लागून जाते. फक्त तुम्ही कमेंट बंद करा बस. आता बघा सर्वांची इच्छा होती भुंगा मथुर पालाची, ती पण तुमची लवकरच पूर्ण करणार आहेत. राहुलदादा झाले आणि मिलिंददादा झाले, यांच्याद्वारे लवकरच ती पूर्ण होईल 21 तारखेला. आणि भरपूर म्हणजे जल्लोष होईल का, तर दोन्ही बिंजोडचे 500 घाटावर जाऊन हे करणार आहेत. तुम्ही चाललाय की नाही त्या मैदानामध्ये? बघू, अजून काय कन्फर्म नाही, थोडं काम आहे. जर काम झाला तर मी 100% जाईन. मी मेन गोष्ट म्हणजे मी मथुरचा फॅन आहे पहिल्यापासून. जेव्हा माझी पहिले बारकी होती तिथपासून मी मथुरचा फॅन आहे का, तर मथुर बोलला तर मुंबईमधचा पब्लिकचा बादशाह होता. मथुरचा पिकअप मी स्वतःहून बघितला होता आणि तो बैल एवढा जिद्दीचा आहे का, राहुलदादा जेव्हा इज्जतीचा प्रश्न येतो तेव्हा 100% ते 2 मुळे सरसच पळतो. आणि जेव्हा राहुलदादा मैदानात असतं तेव्हा बैल जास्तच पळतो. मी भरपूर वेळा त्याचा अनुभव घेतलेला आहे, पण तो बैल चांगला आहे. त्याच्यामुळे काय नाही, ही गाडी भुंगा आणि मथुर पाळताना भरपूर आनंद होईल. तर तुम्हाला पुढच्या वेळेसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.